नमस्कार. क्रांती बायोटेक तंत्रज्ञानामध्ये मी समीर कारेकर आपल्या पुढे घेऊन आलोय फुलशेती, व्यावसायिक शेतीमध्ये गुलाब हे पूजेसाठी वापरणारं पुष्प आहे. सोबतच व्हॅलेंटाईन डे किंवा घरामध्ये घडणाऱ्या नवीन सेरेमनी किंवा याच्यासाठी याची फार मोठी मागणी असते. लग्न समारंभ असो किंवा कोणतेही कार्यक्रम असो, आपण सांगू इच्छितो गुलाबाची आज जागतिक लेवलवर खूप मोठी मागणी. व्यावसायिक दृष्टिकोनातून आम्ही गुलाबाची शेती प्रत्येक शेतकऱ्याकडे करण्याची संकल्पना घेऊन क्रांती बायोटेक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतोय. ही गुलाबाची जी जात आहेत आपल्या पुढे व्यावसायिक दृष्टिकोनातून सांगू इच्छितो. आपण बघू शकता पूर्ण तांत्रिक मार्गदर्शन आपण शेतकऱ्याला त्यांच्या शेतात जाऊन देतोय, त्यांना लागवड करून देतोय आणि सोबतच बाजारपेठ सुद्धा क्रांती बायोटेक स्वतः उपलब्ध करून देत आहेत. विदर्भातील वातावरणात या पिकाला सोयीस्कर असं हवामान आहेच. सोबतच याची जागतिक मागणी लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी याची लागवड जर केल्यास मी सांगू इच्छितो की शेतकऱ्याचं जीवनमान हे सुधरेलच, पण त्याचं अर्थकारण सुद्धा या नवीन पिकामुळे दुरुस्त होऊ शकते. हा जो पीक आहेत हा व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतकऱ्यांसाठी क्रांती बायोटेक उपलब्ध करून देत आहेत. जागतिक बाजारपेठ यास मागणी आहे. सोबतच भारतातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये गुलाबाची फार मोठी मागणी आहे. आम्ही व्हॅलेंटाईन डे 14 फरवरीच्या हिशोबाने याच गुलाब शेतीला तयार करतोय आणि ही शेती झाडाला त्या पद्धतीने कटिंग्स देऊन त्या पद्धतीने याला खताचं नियोजन आणि सगळ्या गोष्टी देऊन शेतकऱ्यांना अर्थकारण दुरुस्त करण्यासाठी क्रांती बायोटेक वेळोवेळी त्यांना शेतात जाऊन मार्गदर्शन करतो. मार्गदर्शन सोबतच बाजारपेठ उपलब्ध करून देत आहेत. त्याला त्याची क्वालिटी कशी दुरुस्त होईल, त्याला खताचं नियोजन, त्याला फवारणीचं नियोजन आणि वेळोवेळी शेतात जाऊन मार्गदर्शन करणं आणि बाजारपेठ उपलब्ध करून देत असल्यामुळे आज क्रांती बायोटेकचं नाव हे प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचते. क्रांती बायोटेक व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना रोगमुक्त कलम देत आहेच, त्यांना टेक्निकली लावून देत आहेत. त्याच्यावर येणारे रोग आणि त्यासाठी येणारे चांगल्या क्वालिटीचं फ्लॉवर्स, त्याचं डेट्स यापासून सुद्धा क्रांती बायोटेक शेतकऱ्याला मार्गदर्शन करते. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी जे फूल मार्केटला चालत आहेत त्याची देठाची साईज काढी आणि सोबत त्याचा कलर्स, त्या कळीचा कलर्स या सगळ्याच्या बाबीचा विचार करून क्रांती बायोटेक शेतकऱ्याला मार्गदर्शन करते. बाजाराची गरज लक्षात घेऊन वेळोवेळी शेतकऱ्याच्या शेतात जाऊन शेतकऱ्यांना तांत्रिकदृष्ट्या तयार करते. आपण बघू शकता ही येणारी जी कळी आहे आणि जे पुढच्या भविष्यासाठी मार्केटला लागणारं जे आम्ही देतो आहेत, बघा हे कळीपासून मी दाखवतो तुम्हाला. जो देठ आहे हा 1 फुटाचा आपण देतोय, कारण शेतकऱ्यापासून जेव्हा माल जातोय व्यापाऱ्यापर्यंत आणि तो ग्राहकापर्यंत पोहोचत असताना हा ग्राहक ज्या पर्पजने हा खरेदी करतोय त्या पर्पजनुसार त्याला जी प्रक्रिया करून आपण पाठवू शकलो पाहिजेत आणि त्याची ड्युरेबिलिटी सुद्धा फुलांची ही चांगल्या पद्धतीने आपण ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी क्रांती बायोटेक शेतकऱ्याला संपूर्ण मार्गदर्शन करते. आपण सांगू इच्छितो क्रांती बायोटेक आज हल्ली यूट्यूब चॅनलवर सुद्धा आहेत. क्रांती बायोटेकची मूळ तंत्रज्ञान
नावाने जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं तर आपल्याला त्यावर दिसून येईल की क्रांती बायोटेक व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. क्रांती बायोटेक फेसबुकवर आहेत. क्रांती बायोटेक हे तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलवर सुद्धा उपलब्ध आहेत. क्रांती बायोटेक इंस्टाग्रामवर सुद्धा उपलब्ध आहेत आणि शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून शेतकऱ्यांना व्यावसायिक दृष्टिकोनातून तयार करून लागवड करून नवीन पिकं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम क्रांती बायोटेक करते. क्रांती बायोटेक ही जी संकल्पना घेऊन आज शेतकऱ्यांना अर्थकारण दुरुस्त करण्यासाठी निघाले, त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी क्रांती बायोटेकशी जुळावं, क्रांती बायोटेकचं प्रत्येक पिकासाठी मार्गदर्शन घ्यावं आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतीकडे वळावं, ही संकल्पना क्रांती बायोटेक घेऊन आज प्रत्येक घराघरापर्यंत जाते. आणि आम्ही जे तज्ञ लोकांचं मार्गदर्शन देऊन शेतकऱ्यांची मानसिकता बदलवून नवीन पिकाकडे वळवण्याचं काम क्रांती बायोटेक करते. माझा हा क्रांती बायोटेकचा येणारा गुलाब शेतीविषयी हा व्हिडिओ प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचावा, यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी सहकार्य करावं. माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. नवीन नवीन माझे व्हिडिओ येण्यासाठी फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि घराघरापर्यंत क्रांती बायोटेक व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना का गरजेचं आहे हे शेतकऱ्यांच्या लेकरांनी ध्यानात घेऊन स्वतः नवीन पिकाकडे वळा. मी आपणास सांगू इच्छितोय क्रांती बायोटेकमुळे शेतकऱ्याचा आयुष्यमान जीवनमान त्याचा समाजातलं स्थान सुद्धा क्रांती बायोटेक परिवर्तन करण्यासाठी कटिबद्ध आहेत. व्यावसायिक दृष्टिकोन देऊन शेतकऱ्यांना नवीन पिकाकडे वळवण्याचं कार्य क्रांती बायोटेकने हाती घेतलेले आहेत आणि ही आज काळाची गरज आहे. पारंपरिक पिकं सोडून शेतकऱ्यांनी नवीन पिकाकडे वळावं. धन्यवाद. मी समीर कारेकर, मुख्य व्यवस्थापक, क्रांती बायोटेक, चिमूर तंत्रज्ञान.